15,000 गावामध्ये आज स्वामित्व योजनेचे कार्ड्स वाटप होणार आहे। स्वामित्व योजनेतनं गावातील गावठाणातील घरांना, वाड्या पाड्या धनगरवाड्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराचं, आदिवासी गावातल्या घरांचं स्वामित्व मिळणार आहे। ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्डच नाही त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी माननीय प्रधानमंत्री मोदींचा आभार मानतो की स्वामित्व योजनेचा एक मोठा या ठिकाणी मोदीजींनी कार्यक्रम आणला आणि आमचा महाराष्ट्र मजबूत करण्याकरता, विकसित महाराष्ट्राकरता मोदीजींनी एक मोठं पाऊल स्वामित्व योजनेच्या माध्यमातून उचललेला आहे। 10वी 12वीचे ॲडमिट कार्डवर जातीचा उल्लेख केला जातोय, आता सरकार कसं बघते? 10वी 12वीच्या कार्डवर ऑलरेडी लिव्हिंग सर्टिफिकेटवर तर आपले कास्ट त्या ठिकाणी राहायची। तर मला वाटतं की जे लिव्हिंग सर्टिफिकेटवर आहे त्यानुसार ते पुढे जात असतं। जात प्रमाणपत्राबद्दल काल आपण एक निर्देश दिले होते आणि तातडीने त्याच्याबद्दल कारवाई होताना दिसतंय। नागपूरमध्ये अनेक लोक जे प्रलंबित जात प्रमाणपत्र होते ते दिले जात आहे। मी विभागीय आयुक्ताकडे 24 तारखेला किंवा 25 तारखेला एक बैठक लावणार आहे, ज्यामध्ये पारधी समाजाच्या जे काही कास्ट सर्टिफिकेट आणि चा मुद्दा होता, जो आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एबीपी माझा आणि आपल्या TV9 आणि सर्वच मीडियाने त्याला त्या ठिकाणी सरकारसमोर आणलं, त्या मुद्द्यावर आम्ही काम सुरू केलं आहे आणि 24-25 तारखेला महाराष्ट्रातल्या सर्वच पारधी समाजांना जातीचा दाखला मिळाला पाहिजे याकरता सरकार काम करणार आहे। नाही, मी स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांशी आता 3 वाजता भेटणार आहे, तेव्हा मी चर्चा करील आणि यावर मला वाटतं की सरकारने कारवाई केलीच आहे। याच्यामध्ये पुन्हा अजून सखोल जाऊन पुन्हा अशा घटना होऊ नये याकरता सरकार यावर काम करेल। शक्तीपीठ लक्ष्मण हाके यांनी आरोप केलेला आहे की महाराष्ट्रात देशमुख हत्या प्रकरणावरून मोर्चे काढण्याचा नियोजन आहे। मला याबद्दल फार माहिती नाही, त्यावर आज बोलूही नाही। आज स्वामित्व योजनेचं महत्त्वाचं या जनतेकरता काम होता है, यामध्ये आपण पुढे जाऊ। आज से शुभारंभ हो रहा है, क्या कहेंगे? मैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, धन्यवाद देता हूँ। 14 करोड़ जनता की ओर से उनका हृदय से आभारी हूँ कि आज महाराष्ट्र के 15,000 गाँवों में पहले फेज में स्वामित्व का कार्ड मिलेगा। गांव के जो छोटी छोटी गांव होते हैं, जिसमें आदिवासी बस्तियां हैं, धनगर समाज की बस्तियां हैं, हमारे पारसी समाज की बस्तियां हैं और गांव है, यहाँ पर स्वामित्व का कभी उनको कार्ड नहीं मिला था। इस वजह से उनके पास घर होने के बाद भी उनको योजना के लिए, उनको लोन लेने के लिए, जो आर्थिक स्थिति मजबूत करने के लिए जो सरकार की योजना है, ये योजना के लिए उनको प्रॉपर्टी कार्ड नहीं था। लेकिन आज एक बहुत बड़ी पहल माननीय मोदी जी ने की है और आज हम स्वामित्व का जो कार्ड देंगे महाराष्ट्र में, ये पहला फेज होगा, आगे चलकर दूसरा फेज है और आगे चलकर सारे शहरों में भी होगा। तो निश्चित रूप से एक बहुत बड़ा पहल मोदी जी ने की है। महाराष्ट्र उनका धन्यवाद व्यक्त करता है। राष्ट्रवादी दादा गटानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे, महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजप कसं बघते? नाही, त्यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुतीचाच बोललो आहे। आम्ही हे म्हटलं आहे की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक युनिट आमचा निर्णय करेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्येच लढू। दादांनी काय नारा दिला याच्याबद्दल मला माहिती नाही, त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा अधिकार आहे, पण मात्र भारतीय जनता पार्टी आणि आमचा महायुतीमध्ये आम्ही समोर जाणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढणार आहोत। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून विरोधक टीका करतायत। नाही, विरोधकाचा टीका करण्याचंच काम आहे, त्यांना टीकाच आवडतं, कारण 2.5 वर्षात त्यांनी कधीच महाराष्ट्राला मजबूत केलं नाही। पण मला माहिती आहे की देवेंद्रजी जर दावोसला जात आहे तर महाराष्ट्र हा देशातला सर्वात जास्त गुंतवणूक आणणारा राज्य असेल असं मला वाटतं।